आणि देखभालीच्या कामासाठी मुंबई विमानतळ आज 6 तासांसाठी राहणार बंद। सकाळी 11 ते 5 पर्यंत विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्या राहणार बंद। नितीश कुमार आज घेणार बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ। नितीश कुमार 10व्यांदा होणार बिहारचे मुख्यमंत्री। पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि इतर दिग्गज नेते राहणार उपस्थित। वीज दर कमी करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने दिली स्थगिती। महावितरणचे सध्याचे वीज दर लागू होणार। वीज ग्राहकांना दर कपातीचा त्यामुळे मिळणार दिलासा। सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार मिळण्यास विलंब। निम्मा नोव्हेंबर महिना संपला तरी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांचा पगार आजही रखडलाय। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाच्या 2 मोठ्या तेल कंपन्यांवर घातलेल्या निर्बंधांचा भारतावर परिणाम। नोव्हेंबरमध्ये भारतात येणाऱ्या रशियन खनिज तेलाच्या पुरवठ्यामध्ये तब्बल 66% घट। कोकण रेल्वेच्या प्रवाशांना रेल्वे स्थानकामध्ये 5G सेवेचा आनंद घेता येणार। प्रायोगिक तत्वावर ही सेवा मडगाव, रत्नागिरी, ओळशी या 3 प्रमुख स्थानकांवर उपलब्ध होणार। याकरता कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी ब्लू क्लाउड सॉफ्ट सोल्युशन लिमिटेड यांच्यात 5G कनेक्टिव्हिटी आणि डिजिटल मनोरंजन सुविधा सुरू करण्यासाठी केला सामंजस्य करार। छत्रपती संभाजीनगरमध्ये 10 दिवसांमध्ये किमान तापमान 3 अंशांनी घसरले। दिवसभरात किमान तापमान 10.6 अंश सेल्सिअस। शहरामध्ये ठिकठिकाणी नागरिक शेकोटीचा घेतात आधार। हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील हरभरा पिकाच्या अंतर मशागतीच्या कामांना केली सुरुवात। गेल्या आठवड्याभरामध्ये राहिलेल्या ढगाळ वातावरणामुळे काही भागात हरभरा पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव। देशातील इलेक्ट्रिक प्रवासी वाहनांची किरकोळ विक्री ऑक्टोबर महिन्यात 57% वाढून 1855 युनिट्सवर पोहोचली। टाटा मोटर्सनं आघाडी कायम राखली अशी माहिती। जुने वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांना केंद्र सरकारनं दिला जोरदार झटका। मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेनं संपूर्ण देशभरातील वाहन फिटनेसच्या फीमध्ये 10 पट वाढ करण्याचा घेतला निर्णय। सर्वोच्च न्यायालयाने सगळ्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणं बंधनकारक केल्यानंतर राज्य सरकारनं टीईटी परीक्षेचं वेळापत्रक केलं। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या। आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा। आजच्या बातमीपत्रात इतकंच। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज।